सच्चिदानंद रूपाय
विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं न गंगा न गया काशी पुष्करं न प्रयागकम् शोकशास्त्रकथायाश्च फलेन समता यश्च भागवतं शास्त्रम् वाचयदर्थतो जन्मकोटिकृतं पापम् नश्यते नात्र संशयात् दुर्लभैव कथा लोके श्रीमद्भागवतोद्भवा कोटि जन्म समुत्थेय पुण्यनैव लभ्यते पुण्यनैव लभ्यते श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे चौदाजनी ज्याच्या चरणाते पूजिती त्याची माती घेईन व्यापुल्या श्री एकांती अर्चन करीती भुरजटी त्याची बोलेन गोष्टी मी आवडी सप्तऋषी ज्याचे वर्णिता ती गुण करी तसे ध्यान ब्रह्मा त्याचे चारी वेद ज्याची वर्णितात कीर्ती करीता ती स्तुती सहायी तेहतीस कोटी देव जयाते पूजिती श्रुती वर्णितात गुण ज्यांची लक्ष्मीचा पती ध्याती सनकादिक पाहीन श्रीमुख एक वेळा पृथ्वीचा हा भार करावया म्हणून अवतार घेतसे नामा म्हणे आला यमुना जळी नामा म्हणे आला यमुने जवळी उतरला भूमीवरी त्याला 81 कोटी 1,10,00,000 देवलोक ज्याचं स्तुती वर्णन करतात गुणगान करतात तो परमात्मा नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे आला यमुने
जवळी उतरला खाली भूमी आणि यमुनेच्या काठावर हा परमात्मा वर करीत चाललाय. धन्य ही यमुना धन्य हे गोकुळ वृक्षाधिक सकळ धन्य धन्य. ती यमुना धन्य आहे, ते गोकुळ धन्य आहे, वृक्षादि सकळ धन्य धन्य. धन्य गोवर्धन धन्य वृंदावन नंदाचा नंदन क्रीडत असे. ते वृंदावन तो गोवर्धन जिथे हा नंदाचा नंदन कृष्णात क्रीडा करतात. धन्य ते यशोदा धन्य तिचा पती अखंड पाहती मुख ज्याचे. का भाग्य आहे त्याच्या उदरी वसुदेव देवकीच्या उदरी आला. नंद यशोदेच्या घरी लहानसा मोठा झालाय. त्या नंद यशोदेचं भाग्य बघा काय. अखंड पाहती मुख ज्याचे. अखंड त्या कृष्णनाथाची श्रीमूर्ती त्यांच्या डोळ्यासमोर. शेवटचाच भागवत कथेचा दिवस आहे म्हणून कृष्णनाथाच्या अनेक अशा अवर्णनीय लीला गेली 5,500 वर्ष ती सांगितल्या जातात, तरी त्याची अवेटता, त्याची गोडी जशीच्या तशी आहे. खरंच थांब, त्याची गोडी जशीच्या तशी. त्यात काही आहे किंचित ती बदल झालेला नाही होता. चौदा जणी ज्याची वर्णिता ती कीर्ती, वेद पुराण 14 विद्या 6 शास्त्र 18 पुराण. श्रुती वर्णितात कीर्ती ज्याची. चारी वेद ज्याची वर्णिता ती कीर्ती. चारी वेद नेती नेती म्हणती. त्या चारी वेदांचही ओरडणं आहे की तो कृष्ण आम्हाला कळत नाही. हे कृष्णनाथाचं वर्णन आपण 7 दिवसात नाही पूर्ण करू शकत. त्याच्या लीळा नाही सांगू शकत आपण. हा आपला 7 दिवसाचा प्रयत्न असतो फक्त. यातनं किती आपल्या पदरात पडेल तेवढं पडेल. कृष्णनाथांच्या बाललीला अवर्णनीय. अवघ चरित्रच कृष्णनाथाचा अवर्णनीय. बस. महाभारतीय युद्ध संपलं. राजा धर्माला राजसिंहासनावर बसवून राज्याभिषेक सोहळा संपन्न केला. राजा धर्माला कृष्णनाथानं कलिधर्माचं निरूपण केलं की धर्मा आता कलियुग येणार. साधारणतः भागवत कथा सांगते की राजगादीवर बसल्यानंतर पांडवांचं 35 वर्ष राज्य होतं. 35 वर्षानंतर कलियुग आला किंवा येणार होतं. 35 वर्षाचं राज्य आहे. ज्या ज्या लोकांनी कमी वेळ राज्य केलं ना ते अजरामर झालं.
ज्या ज्या लोकांनी जास्त वेळ राज्य करण्याचा प्रयत्न केला ना ते सडले. असं काही वैशिष्ट्य आहे ना या इतिहासामध्ये की विवेकानंदाचं वय होतं 39 वर्ष. आपण विनाकारण लढतोय. आमचे संपत्र ऐकतो. आम्ही विनाकारण लढतोय. तानाजी मुकुंद आम्ही विनाकारण लढतोय. बघा मला डायबिटीक आहे, माझा गुडघा दुखतो, माझं डोकं दुखतं. विवेकानंदांना 26 प्रकारचे आजार झालेले होते. 26 विवेकानंदांच्या नंतर किडन्या सुद्धा खराब झालेल्या होत्या आणि तरीही 39 वर्षाच्या कालखंडामध्ये हिंदू धर्माचा प्रचार इतका दांडगा केला की जगाच्या पाठीवर भगवद्गीता पोहोचवणारी पहिली व्यक्ती आहे की जिने जगाच्या पाठीवर भगवद्गीता पोहोचवली. 39 वर्ष. दानवांच्या समाधीचा कालखंड जर पाहिला ना की किती वर्ष राहिलीत आणि समाधी घेतली मग लक्षात येईल 800 वर्ष त्या ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान पुरतं आहे. ही ज्ञानेश्वरी लिहिण्याचा कालखंड आहे 20-22 वर्षाचा. बस एवढंच जगले. जगले म्हटल्यापेक्षा त्यांनी राहणं पसंत केलं की मी एवढेच दिवस राहतो. 20-22 वर्ष. महाराष्ट्राचा राजा शोभा 51 वर्ष जगलाय. 51 वर्ष. 350 वर्ष आम्ही ज्या स्वराज्याचा आनंद घेतो लुटतो अक्षरशः त्या राजा शोभानं 51 वर्ष जगली. बस. सर्वज्ञ चक्रधर महाराजांचं वास्तव्य महाराष्ट्रामध्ये किती आहे बघा. मानवा मंडळी किती वर्ष होती बघा. 800 वर्ष. लागणार सर्व भांडवल सर्वज्ञ चक्रधर महाराजांनी किती कालखंडात आपल्यापर्यंत दिले. आधुनिक ज्योतिष सांगतं की भगवंत गोपालकृष्ण 55 वर्ष जगले. आधुनिक ज्योतिष सांगतं की गोपालकृष्णाचा अवतार हा 55 वर्षाचा. आध्यात्मिक काय असेल नंतर आध्यात्मिक मात्र श्रीकृष्ण चक्रवर्तीचा फार मोठा काळ आहे. आधुनिक ज्योतिष सांगताय की 55 वर्षाचा अवतार कालखंड. बस 5,500 वर्ष राहणारी कीर्ती आणि विश्वाला न उलगडणारी भगवद्गीता इतक्या कमी कालखंडात सांगितली. ज्ञान सांगण्याकरता जागेची गरज नाही. भगवंत गोपालकृष्णांनी आपल्याला दाखवून दिलं की युद्धभूमीवर जिथं माणसं मारायची आहे 40 लाख लोक मारण्याकरता आणि मरण्याकरता येऊन उभी राहिली तिथे भगवद्गीतेचा जन्म झाला बघा. इतकं अफलातून तत्वज्ञान सांगितलं गेलं की जीवमात्राने अवघ्या ब्रह्मांडातल्या जीवमात्रांनी आपल्याला लागेल ती गोष्ट शोधायचं ठरवलं तरी भगवद्गीतेत शोधता येतं. सांगितली कुठे युद्धभूमी. प्रसंग काय मारामाऱ्या करायच्या. कुठल्या प्रसंगामध्ये आणि म्हणून हा 7 दिवसाचा जो प्रसंग आहे कथेचा या कथेमध्ये आपण घेऊन जायचंच ठरवलं. मला असं वाटतं जीवनाला पुरेसं लागणार जेवढं काही गरजेचं आहे तेवढं आपण इथून घेऊन जाणार नाही. परमेश्वराचे आभार मानले पाहिजे की असं कुठलं पुण्य आपण केलं की आपल्याला ही 7 दिवस अनुभवता आली होती. नवस करून सुद्धा देव देत नाही कारण तो नवसाला पावत होतो. त्याने सांगितलं तू मागितलं की मी तुला देणार नाही. तू निरपेक्ष भावनेनं फक्त माझ्याकडे ये. तुला लागेल त्याची काळजी मला आहे. बस तू काही 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 कर. तू एकच काम कर.
सततं कीर्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. तुझा योगक्षेम मी चालवणार. तू काही काळजी करू नको. तू एकच काम कर बस. तू फक्त माझ्याकडे येताना कीर्तन आणि भजन करण्याकरता ये. बाकी तुझी काळजी मी करणार. तू विनाकारण काही मागू नको. तू जर मला मागत असतील ना तर माझं देवपण काय कामाचं. तुला लागणारं मला कळत नसेल. मला सर्व कळतं बा. हेही सुद्धा तसंच आहे. मायबाप हो, तुम्ही कुठलाही नवस केलेला नाही, कुठलीही परमेश्वराला प्रार्थना केली नाही, मावल्यावर कुठलाही तुम्ही उपवास केला नाही की आम्हाला भागवत कथा ऐकायला मिळावी. परमेश्वर आपोआप पावला. आपण कमी पडलो ऐकण्याकरता, नाही तर परमेश्वर आपोआप पावला. मग इंकराज बाबांना बुद्धी झाली आणि भागवत कथा इथं जन्माला आली. याला योग म्हणतात बघा. तो योग साधना गरजेचा. नक्कीच योग साधना गरजेचा. काय योग साधना जन्म तुला लाभला. काय योग साधना जन्म तुला लाभला. कोण देव पावला बिचाऱ्या भजनाची लागला. बिचारा भजनाची लागला. बिचारा भजनाची लागला. काय योग साधना जन्म तुला लाभला. काय योग साधना जन्म तुला लाभला. कोण देव पावला विचार भजनाचे भजनाची लागला. जन्म तुला लाभला. कोण देव पावला अखतील के पुण्यदान तू अथवा साधू सेवा. अथवा साधू सेवा. अथवा साधू सेवा. पुण्यदान तू अथवा साधू सेवा. सेवा म्हणून कळे कथया सुधरा. म्हणून कळे कथया सुधरा. अंतरी देव भगावा. अंतरी देव भगावा. धर्माची आपुला कोणी तुला दाबला. धर्माची आपुला कोणी तुला दाबला. कोण देव पावला विचार
भजनाची लागला रे विचारा भजनाची लागला रे काय योग साधला जन्म तुला लाभला काय योग साधला जन्म तुला लाभला कोण देव पावला विचारा भजनाची लागला सर्व योग असतो हे भाग्यात असावं भाग्यवान राजा धर्माला राजसिंहासनावर बसव राज्याभिषेक सोहळा झाला कलियुगाचा धर्म समजून सांगितलं कलियुग कसा आहे आकर्षित करणारा लहान करणारा स्वर्ग यमन राहतो कली म्हणजे आकळी आकर्षित करणं कलियुग शब्दाचा मनुष्याते धर्माते आणि माणसाची उंची कमी करून टाकली धर्माते धर्म लहान करून टाकला राजा धर्मा कलियुग चालू होणार आहे कलियुगीचा धर्म सांगितला मायबाप हो आपल्याकडे काही आदरणीय लोक आलेले आहेत आपल्याला तोही सोहळा पार पडायचा काही लोकांनी 7 दिवस इथं कष्ट केलेले आहेत त्यांना आज धन्यवाद म्हणायचे कथा कमीच होईल थोडी प्रयत्न करू आपण जास्त कशी करता येईल काही भाग मात्र थोडा थोडा समजू दुपारच्या सकाळी राज्याभिषेक सोहळा झाला आणि दुपारच्या वेळेला ही पांडव वगैरे सगळी गप्पा मारत बसली की एकंदरीत बस झालं राजा धर्म राजा झाला बोलता बोलता अर्जुनातला अहंकार कधी जन्माला आला कळालाच नाही अर्जुनाचं धर्माकडे पाहिलं ना दादा जर माझं गांडीव धनुष्यानं काम केलं नसतं ना तर आजचा हा सोन्याचा दिवस उगवला नसतो माझ्या गांडीव धनुष्याच्या टाचगारानं कुरुक्षेत्रावरचं 18 दिवसाचं युद्ध महाभारतीय आपण जिंकलं माझ्या अर्जुनाचं माझ्यामुळं एकटाच भीमदादाचं टाळकं सरकलं त्याने दिलं अर्जुना वेडा झालास का युद्ध माझ्यामुळे जिंकल्या गेलं झाडाच्या झाडावर फेकली माणसांवर एका वेळेला 100 सैनिक घेऊन रगडून मारत डोंगर आणून फेकली युद्ध माझ्यामुळे जिंकल्या गेलं नकुलानं सांगितले बाबा रे तुमचा काही संबंध नाही माझ्यामुळे जिंकल्या गेलं रे जखमी झालेल्या प्रत्येक सैनिकावर उपचार करणं माझी जबाबदारी होती धन्वंतरी प्रसन्न होती बघा नकुला त्याने कुठल्याही झाडाचा पाला आणून जखमेर लावला काही जखम बरी व्हायची सहदेवानं सांगितलं दादांचं खोट आहे या युद्धाचं मुहूर्त मी काढले आणि शुभ मुहूर्तावर युद्ध सुरुवात झालं म्हणून ते आपण जिंकलो राजा धर्मानी चारी भावांकडे पाहिलं सांगितलं काय वेडे आहात रे अरे युद्ध तुमच्यामुळे नाही जिंकल्या गेलं युद्ध माझ्या धर्मामुळे जिंकलं माझ्यामुळे जिंकलं मी कधी खोटं बोललो नाही कधी अन्याय केला नाही अत्याचार केला नाही पाप केलं नाही आणि त्यामुळे युद्ध जिंकून झाले 5 लोकांची भांडणं सुरू 5 भावंड एकमेकाच्या अंगावर जायला लागली आपल्याला ऐकून ती बसलेली होती कृष्ण भगवंत सिंहासनावर बसलेले होते द्रौपदी गंमत पाहत होती कन्हैयाकडे पाहत बोलता बोलता भांडणं सुरुवात झाली एकमेकाची गच्ची धरायची सुरुवात व्हायला लागली तसं कुंतीने कन्हैयाला सांगितलं कान्हा
बघ ना रे तुझी भाऊ कशी वागतात. अनेकांच्या आहुतीतून जे मिळालेलं बघ ना, ही कशी अहंकारानं पेटली तर द्वेषानं पेटायला गेली. पांडवांनी कन्हैयाकडे मोर्चा वळवला आणि त्याला कान्हा तू सांग युद्ध कोणामुळे जिंकलाय. अर्जुनाने जाईल बरोबर आहे का ना, मी. भीमाने जाईल कन्हैया मी. पाची म्हणायला लागलं कन्हैयाने कानावर हात ठेवले लागले आपल्याला यातलं काही माहित नाही कुणामुळे जिंकलं. माझी मोठी पंचायत होती, मला तर ती गोड्याची दोर हातात होती. अर्जुनाला वाचवायचं होतं, रथ हाकायचा होता, शस्त्र अंगावर येत होती. नेमकं कुणामुळे जिंकलो हे पाहणच मी विसरलो. झाला ना प्रश्न निर्माण झाला मोठा. तोडगा कसा निघला. कन्हैयाने सांगितलं मात्र एक माणूस हे सर्व युद्ध पाहत होता, आपण त्याला जाऊन विचारू युद्ध कुणामुळे जिंकलं. तुम्ही सर्व प्रपंचातली माणसं आहात. तुमचा वेगळचार जेव्हा होतो ना, वाटणी होते ना, तेव्हा बघा सर्वात येणं म्हणून एकत्र कुटुंबात राहताना कोपऱ्यात बसू, ते सुद्धा म्हणतो मी काय काय केलं. प्रपंचाचं वास्तव दर्शन आहे कृष्णचरित्रामध्ये, ते सुद्धा सांगतात मी काय काय केलं. बहुतांशी कारभाऱ्यांच्या पदरामध्ये अपयश आलेलं, ते चोरून पैसे ठेवणारा कारभारी असला तर वेगळा झाल्यावर सुखी, अन्यथा कारभाऱ्याचं वाटोळच बस. नंतर अनेक असे वेगळचार आहेत की मी पाहिले जवळून कारभाऱ्याच्या मुस्कडात मारले वाटणीच्या वेळेला. कृष्णचरित्र जर ऐकलं असतं ना वेड्या, तर तुझ्यावरती वेळ झाली नसती. काय जमाना असा आहे ना, सांगून सुद्धा ऐकत नाही. अब तो बदल गया रे जमाना, अब तो बदल गया रे जमाना, कृष्ण बन के मुरारी, कृष्ण बन के मुरारी, कृष्ण बन के अब तो बदल गया ये जमाना, अब तो बदल गया ये जमाना, न बन के मुरारी, न बन के मुरारी, न बन के नहीं है दोस्त, नहीं है मजूरा, नहीं है हिंदुस्तान. बदलून गेले रे सर्व बदललेलं आहे का ना. तुझ्या वेळेचं काहीच राहिलेलं नाही. ही माणसं मोठी गमतीची झाली का. तरी बदलली जात. काय राहिलं हो आपलं मला सांगा ना. डोक्यावर पागोटं बांधायचं असलं ना, नाशिकचं पागोटं महाराष्ट्रात प्रसिद्ध होतं. हा 9 मीटर कपडा लागायचा डोक्याला बांधायला. आता मला असं वाटतं 5-6 इंचाची टोपी आहे, 9 इंचाची टोपी फार कमी असेल. होऊच शकत नाही. डोकंच तेवढं राहिलं नाही, बदललंय. झुपकेदार मिशा असायच्या, आता फक्त ओठावरती गोल मिशा फिरलेल्या दिसतात. कशात 10-12चं धोतर असायचं, आता 1.25 मीटरची चड्डी असते. सगळं बदलून गेलं ना. हे कन्हैया बा, तू सुद्धा इथे यायचं असलं ना, तू तसा होता असा येऊ नको इथे. फार मोठी गंभीर परिस्थिती इथेची आहे. नहीं है गोकुल, नहीं है मथुरा, नहीं है हिंदुस्तान. तुझा वृंदावन नाही बा.
तुझा ठरवलं ना मी पितांबर नेसून नाही, माझ्या कमरेला बांसरी नाही, माझ्या डोक्यावर मोराचं पीस नाही, गळ्यात वैजंतीची माळ घालून मी येईल, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा. तुझा असा आला ना माणसं जाऊ रे, साऱ्या गावची कुत्रे तुझ्या भोवती जरूर तुला गावाबाहेर काढतील. पण कुठून बहुरूपी आला बकांना, तुला यायचं असेल ना असं येऊन चालणार, तुला यायचं असेल तर तुला जीनची चड्डी घालून यावी लागणार, 2-4 ठिकाणी फाटली. हा, तुझ्या कमरेला बांसरी नको आहे कान्हा, तुझ्या कमरेला तर मोबाईल पाहिजे काय, मोटरसायकलची चावी पाहिजे काय, खळखळ वाजणारी. गाडी दुसऱ्याचीच असते मग चावी कमरेला लावून येते पावडं. ए कान्हा, तुझ्या गळ्यात वैजंतीची माळ नकोय रे बा. आता हेडफोनच्या वायरी खाली लोंबत दिसल्या ना, ही लोक तुझ्या जवळ येतील. तुझ्या तोंडावरची बांसरी नकोय आम्हाला ऐकायला. आमच्या तोंडात तर गुटखा पाहिजे, आलाच ना येताना गुटखा खाऊन ये. हा, तुझा पितांबर नकोय आम्हाला, येताना टी शर्ट घालून ये मस्त. तुला ओळखतील बा, नाही तर तुला बहुरूपी म्हणून ही लोक काढून दिल्याला सत्यावर आवाज नाही. कारण तुझं मथुरा पिंजरा गोकुळ कुठे आहे? नहीं है गोकुल, नहीं है मथुरा, हिंदुस्तान वृंदावन की कुंज गली नहीं, वृंदावन की कुंज गली नहीं, कोई नहीं माखन खाना, ओ कोई नहीं माखन खाना, नमन के मुरारी, कृष्ण मुरारी, कृष्ण तो बदल गया ये जमाना, अब तो बदल गया ये जमाना, कृष्ण बन के मुरारी, कृष्ण बन के अब तो बदल गया ये जमाना, कृष्ण बन के मुरारी, कृष्ण बन के मुरारी, कृष्ण बन के. एक माणूस पाहत होता, आपण चला त्याला जाऊन विचारू. पांडव तयार झाले, रथ झोपली, रथ निघाली कुरुक्षेत्राच्या दिशेने, युद्धभूमी. मावल्यावर खरंच कृष्ण कथा घेऊन जा. माझा सल्ला आहे शेवटचा, भांडणं जरी करायची असतील ना तर मुहूर्त पाहून भांडत जा. तुम्ही अमावस्या पाहत नाही, एकादश पाहत नाही, कर पाहत नाही, उठल्या का केव्हाही भांडणं करता. कृष्णानं भांडणं करायची असतील तरी सांगितलं, भाऊ मुहूर्त पाहूनच भांडणं करायची. हा, तुम्ही मुहूर्त पाहून भांडण करा, तुमचा भांडणात विजय होतो का नाही? करत नाही का? हो, भारतीय महायुद्ध जेव्हा ठरलं की आम्हाला भांडणी करायची आहे, तेव्हा कृष्णानं सांगितलं थांबा जरा मुहूर्त पाहू द्या. अरे अतिशय चांगलं मुहूर्त पाहिलं युद्धाकरता की तो मार्गशीर्ष महिना होता. जो मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आहे की भगवंतानं भगवद्गीतेत सांगितलं, मासानां मार्गशीर्षोऽहम्. 12 महिन्यातला मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र आहे. सर्व महिन्यांपेक्षा पवित्र असलेला मार्गशीर्ष.
कृष्णाला सांगितलं भांडणं आपण मार्गशीर्ष महिन्यात करू बघा. कने आता कौरव पांडवांना घेऊन निघा युद्धभूमीच्या दिशेनं. पांडव विचार करायला लागले काय नेमकं कुठे नेतोय. युद्धभूमीवर पोहोचले. ध्वजस्तंभ उभा केलेला होता, ज्याला खंबारोहण करणं म्हणतो आपण मानवपंथीय मंडळी. आता उद्या सिंहस्थ येते बघा तुम्ही नाशिकला, त्यांचा जो खंबारोहण सोहळा अगोदरच येतो. भारतातली सर्व संत येतील तो झेंडा लावायला आणि मग तिथून सहज सिंहस्थ पर्वाची तयारी चालू होणार. युद्धाच्या अगोदर ध्वजस्तंभ उभा केला होता. कृष्ण ध्वजस्तंभाजवळ गेला. पांडव विचार करायला लागली नेतोय कुठे. गंमत पाहत होती. युद्धाच्या अगोदर घटना घडलेली होती बघा. घटोत्कचाचा मुलगा, भीमाचा नातू ब्रभ्रा. आईनं सांगितलं बाळा अरे तुझ्या पूर्वजांची बघ ना युद्ध चालू झालंय, जा सहभागी हो त्याच्यात. निघाला. मोठा शूर होता. याला देवानं प्रसन्न होऊन 3 बाण दिलेले. बस 3च बाण मारायची होती त्याला. स्वर्ग मृत्यू पाताळ तो जिंकू शकत होता 3च बाणांमध्ये. घटोत्कचाचा मुलगा निघाला. आईने सांगितलं निघाल. आईने विचारलं बाळा कुणाकडून जातोय युद्ध करायला, कुणाकडे जाईल. आई ज्याचा पराभव होत असेल ना मी त्याच्या बाजूने उभा. जी बाजू कमजोर असेल त्या बाजूने मी उभा आहे. निघाला. बाणबीण घेतले निघाले. कन्हैयाच्या लक्षात आलं युद्ध कौरव पांडवांचं नाही, युद्ध तर कृष्णानं घडवलेलं आहे, कृष्णाचं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माच्या स्थापनेकरता मी युद्ध. कन्हैयानं आता ब्राह्मणाचा वेश घेतला आणि हा ब्रभराजा रस्त्याने चालला होता, रथच्या रस्त्याने चालला होता. तिच्या अपंग अवस्थेत हा ब्राह्मणाच्या वेशातला हा कन्हैया पडलेला होता. ब्रभरानं वर्ण पाहिलं, कन्हैयाकडे पाहिलं, त्या ब्राह्मणाकडे पाहिलं. सांगितलं ब्रह्मवृंद हो काय झालंय तुम्हाला. हा मातीत लोळलेला ब्राह्मण, मुखातनं शब्द निघत नव्हती. हा ब्रभरा आता रथावरनं खाली उतरला. ब्राह्मणाला आधार देऊन उभं केलं. ब्राह्मणाला विचारलं महाराज काय हवंय तुम्हाला. तसा ब्राह्मण चौथाळा रागावला, डोळे फिरवली. झालेला आहे तुला देता येईल का, मला काय लागतंय ते. खुशाल तोंडवर करून विचारतोय तुम्हाला काय हवंय ते. ब्रभरानं सांगितलं मी पांडवांचा वंश आहो, घटोत्कचाचा पोरगा आहे, भीमाचा नातू आहो. तुम्ही मागा तर खरं, मागाल ते देऊ. ब्राह्मणानं सांगितलं बघ. त्याने सांगितलं मागा तर खरं. आणि ब्राह्मणानं शेजारी पडलेली झोळी उचलली, ब्रभराकडे पुढे धरली, सांगितलं तुझं मुंडकं हवं आहे. टचकन डोळ्यात पाणी आलं. ब्राह्मणाला हात सोडले. त्यांनी सांगितलं महाराज दिलं हो, मी माझ्या शब्दाला माघार नाहीये. माझी फक्त शेवटची इच्छा होती, मला कौरव पांडवांचं युद्ध पाहायचं होतं, जे धर्मयुद्ध आहे, धर्माकरता होता धर्मयुद्ध मला पाहायचं. हातात शस्त्र घेतले, शिराजवळ नेलं. तसं कन्हैया अवतरित झाला. कन्हैयाची श्रीमूर्त पाहिली. ब्रभरानं त्यांच्या श्रीचरणावर आपलं डोकं ठेवलं. कन्हैयाला दया आला. मला माहिती होतं बा ही लीला तुझी आहे. कन्हैयानं सांगितलं ब्रभरा तुझी शेवटची इच्छा मी पूर्ण करतो. तुला कौरव पांडवांचं युद्ध दिसेल, नक्की दिसेल.
पण तू केलेला संकल्पही तुला पूर्ण करावा लागेल. क्षणाला आपलं मुंडकं कापलं आणि त्या चोडीत ब्राह्मणाच्या टाकून संपत. कृष्ण परमात्म्यानं ते डोकं आणलं आणि तो जो ध्वजस्तंभ होता ना त्याच्यावर ठेवून दिलं आणि त्याला वरदान देऊन टाकलं की 18 दिवसात तुला चारी भोवतालचं युद्ध पाहत आहे. हा वर्ण ते डोकं अदृश्य रूपानं युद्धभूमीवर चाललेलं 18 दिवसाचं युद्ध वर्ण पाहत होतं. भगवंत गोपाल कृष्ण गेले त्या ध्वजस्तंभाजवळ उभे राहिली. पांडव गंमत पाहते कन्हैयानं वर पाहिलं, आवाज दिला, ब्रह्मा तुझी पूर्व झालेली आहेत बघ, तुझ्या आजोबात सर्व राजा धर्म, भीम, अर्जुना, नकुला, सहदेवा. प्रश्न पडला युद्ध कुणामुळे जिंकलं? अर्जुन म्हणतोय मी, भीम म्हणतोय मी, नकुल म्हणतोय मी, सहदेव म्हणतो मी, धर्म म्हणतोय मी. प्रबळा यांना सांग युद्ध कुणामुळे जिंकला बा? तर प्रभरा सुद्धी शीरमाती प्रकट झालं, सर्वांना दिसायला लागली. प्रभरानं कन्हैयाकडे पाहिलं, डोळ्यातली 2 आसव उघडले. कन्हैयाला म्हणलं, कन्हा खात नाही रे, तुझ्या पायाला स्पर्श करून माती कपाळाला लावण्याकरता माझ्या या आसवांचा स्वीकार करवा. पांडवांकडे पाहिलं आणि सांगितलंय, बाबा रे तुमच्यातलं कुणीही या युद्धभूमीवर नव्हतं, कुणीही नव्हतं, कुणीच नाही. इथे अर्जुन नव्हता, इथं भीम नव्हता, नकुल नव्हता, सहदेव नव्हता, धर्म नव्हतं, तुमच्यातलं कोणी युद्ध करत नव्हतं. या युद्धभूमीवर फक्त एकच होता, भगवंत गोपाल कृष्ण युद्धभूमीच्या मध्ये उभा होता. एक शस्त्र फिरत होतं, भगवंत गोपाल कृष्णाचं सुदर्शन चक्र फिरत होता. बस एक शस्त्र होतं, भगवंत गोपाल कृष्णाचं सुदर्शन चक्र फिरत होतं. आणि अर्जुनाच्या लक्षात आलं, अरे एवढी भगवद्गीता आपल्याला देवानं सांगितली तरी आपल्यामध्ये अहंकार जन्माला आला. कृष्णाच्या पायावर लोळण घेतलंय आणि सांगितलं, हे प्रभू चुकलं रे बा अहंकारामुळे. कारण तुम्हाला सांगितलं होतं निमित्त मात्रम भव संव्यसाची, मी तुला निमित्त करून तू कुणाला मारणारा नाही, तू मारू शकणार नाही, तुझ्याच्याने कोणी मारणार नाही. हे सर्व मी करतो आहे, तू फक्त निमित्त मात्र आहे. मला युद्ध करून घ्यायचं आहे, या सर्वांना मारणारा मी आहो, जन्माला घालणारा मी आहो, तू फक्त निमित्त म्हणून बस विसरलो बाबा. पांडवांनी कृष्णनाथाच्या श्रीचरणावर लोळण घेतलं. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, वरवासुदेवा, हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. कधीतरी एकेकाळी म्हणजे मला 7-8 वर्ष झाले असतील त्यावेळेस बाबांनी भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सवाचा कार्यक्रम इथे घेतला होता. इथे आश्रम आहे, चांगली मंडळी राहते. तुम्हाला आदराने बोलवण्याचंही तेच कारण आहे की तुम्हा लोकांचं जे आमच्या निफाडचं संस्थान आहे, फक्त या लोकांचं येणं आहे तरी त्या संस्थानाचं म्हणजे विकास, येण्याने सुद्धा विकास होतो तुम्हा लोकांचा. त्यामुळे तुम्हा लोकांनाही बोलवतोय मी की सर्व या इथे. आम्हाला काही इलेक्शन लढवायचं नाही आणि म्हणून तुम्ही आले म्हणजे आमचं स्टेज मोठं होणार नाही. आम्हाला असं वाटतं धर्माचं काम होत असतं, तुम्हा लोकांनी वजन तयार होतं. तर काहीतरी मला 7-8 वर्षापूर्वी ते भगवान श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन महोत्सव साजरा केला होता. त्यावेळेला त्या जिल्ह्याचं नेतृत्व मी करायचं की जिल्ह्याचं नेतृत्व माझ्याकडे होतं त्या संस्थेचं. आणि मी त्यावेळेला साहेबांना आमंत्रण दिलं होतं, भुजबळ साहेबांना. मला संस्कृतीवर सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद साहेबांना. मी साहेबांना म्हटलं, हक्काचा भाग होता तो माझा, नियमित अगदी गेलो तर हक्काने बोलायचो. मी इथे आल्यावर म्हटलं, साहेब इथे काहीतरी पाहिजे भाऊला, आम्ही 100-200 लोक येतो, आम्हाला एखादं सभागृह देऊन टाका. तर आजपर्यंत मला कधी नाही म्हटले नाही.
त्यांनी अगदी तात्काळ सांगितलं काही हरकत नाही आणि त्यांनी त्याच कार्यक्रमात घोषणा केली की आपण इथे येणाऱ्या दिंड्या असतील, भाविक असतील, इथल्या काही ऍक्टिव्हिटीज असतील, त्या ऍक्टिव्हिटीज करता आपण एक सभागृह देऊन टाकू. आठवत नाही तेव्हा 10 लाख का 15 लाख रुपये असं काहीतरी दिलं होतं आम्हाला सभागृह दिलं. पुढे कालयोगामध्ये असं झालं की त्याची पूर्तता किंवा त्याचा पाठपुरावा आमच्या ज्याने झाला, बस वेगळं काही, त्याला पाठपुरावा करावा लागतो, तो झाला नसेल, ते राहिलं. मग आता मी इथे मध्ये कार्यक्रम करत होतो पाचोऱ्याला. मी लोखंडे साहेबांना सांगितलं, लोखंडे साहेब असं नाही करता येणार, इथे आपल्याला काहीतरी करावं लागेल. वर्षभर इथे साधूंचं आगमन होत असतं, लक्झरीज येतात, यात्रेकरू येतात, यांच्या निवासाचा प्रश्न आता गंभीर आहे, इथे असलं पाहिजे. आणि इथे म्हणजे फक्त आरती होते असं थोडं आहे. इथनं समाज सुधारण्याचे धडे इथूनच दिले जातात. खरी तर हीच जागा आहे ना समाज सुधारण्याची, आश्रम म्हणून आपण केलं पाहिजे म्हटलं. लोखंडे साहेब आमचे शिष्य, आणि त्यातही लोखंडे साहेब हा माणूस असला पाहिजे. माणसाच्या संवेदना त्यामध्ये असल्या की त्याला बरोबर कळतं की माणसाची गरज काय, मूलभूत गरज काय. लोखंडे साहेबांनी सांगितलं काही हरकत नाही बाबा, आपण देऊन टाकू. किती हवे म्हटलं, साधारणतः 20-1 लाख रुपये तरी तुम्ही आम्हाला द्या की जेणेकरून आमचा सभागृह होईल. लागलं तर आम्ही पुढे मागू. राऊतही होते बघा त्यावेळेला, राऊत साहेब होते, त्याला साक्षीभूत आमचे तानाजी भाऊ होते. झालं त्याची ती पूर्तता, त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आणि साहेब पाचोऱ्याला आले. मी लोखंडे साहेबांना म्हटलं, साहेबांनी घोषणा केली पाहिजे इथे आमच्या सभागृहाची. बरोबर साहेब, आपल्या आमच्या दोघांच चर्चा झाली. लोखंडे साहेबांनी सांगितलं काही हरकत नाही, साहेब स्वतः घोषणा करतील. अर्थात तो अविश्वासच होता थोडा लोखंडे साहेबांवर दाखवलेला आम्ही, की साहेबांच्या मुखातनं वधून घ्या म्हणजे लोखंडे साहेबांवर विश्वास नाही असा प्रकार झाला होता. पण प्रश्न असा होता की लोखंडे साहेब, तानाजी भाऊ मी, आमचं प्रकरण असं होतं की एकामेकात आम्ही गुंतलेलो आहोत, त्याच्यामुळे तो काही रागा रुसवाचा मी काही प्रकार ठरवला नाही. म्हटलं नाही भाऊ, साहेब बोलले पाहिजे. मी साहेबांना म्हटलं नाही साहेब, तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे की आपल्याला बरोस पाट्यावर तो सभामंडप द्यायचा. साहेबांनी सांगितलं काही हरकत नाही, देऊन टाकू. आणि साहेबांनी त्या कार्यक्रमामध्ये त्याची घोषणा केली. मी आता लोखंडे साहेबांना सांगितलं त्याची पूर्तता, पाठपुरावा करण्याकरता सातत्यानं फोन राहिली. आता त्याचं टेंडर झालं किंवा होण्याचं झालंय ना, बरोबर, त्याचं टेंडरही झालं. परवा माझं लोखंडे साहेबांशी बोलणं झालं तेव्हा मी घरी जाणार म्हटलं, अजिबात नाही, तुम्हाला यायचं, समारोपाला यायचं, एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्हाला इथं नारळ वाढवायचा. कारण आम्ही असंच एक केलं होतं, संपतराव होते त्याला, की आम्ही नांदगावला कार्यक्रम करत होतो, सन्माननीय आमदार सुहासांना कांदेंचा तो कार्यक्रम होता, त्यांनी आयोजित केलेली ती भागवत कथा होती, कार्यक्रम करत होतो मी. तेव्हाही त्यांना म्हटलं की इसवळला आम्हाला पाहिजे. ती म्हणे दिलं. मी म्हटलं असं दिलेलं नाही चालत, तिथे तुम्हाला ते नारळ वाढवावं लागेल व्यासपीठावर. आणि तो आम्ही व्यासपीठावर नारळ वाढवलं. तिथून पुढच्या 10-15 दिवसात इसवळचं काम चालू झालं, आता स्लॅब लेवलला. आणि यानंतर परत आता पैसे लागत होते, ते 20 लाख दिले, नंतर पैसे लागत होते, परत मी गेलो. म्हटलं अण्णा अजून एक 10 कमी पडत आहेत. अगदी त्या क्षणी त्यांनी सांगितलं की परत 10 लाखाचं काम वाढवून घ्या, चालू ठेवा, काम पूर्ण करा. इथे तसंच होणार आहे की परत कमी पडलं की आपण परत मागणारच आहोत, जोडे घेऊन उभे जातात. कानळसलाही मोठा निधी दिला तसं साहेबांनी. कानळसला मंदिर चालू आहे मंडळी, मानोबा मंडळी, लक्षात ठेवायचं इथे कानळसला आपलं स्थान आहे, अत्यंत दुर्गम अवस्थेतलं होतं. एकेकाळी मला असं वाटतं त्या स्थानाकरता आम्ही उपोषण केलं होतं. त्यावेळेस काळे साहेब होते, संपतराव, ते जाणार होतं, त्या बंधाऱ्यात जाणार होतं. पंडितराजा सुकेनकर, मी, मनोबाबा, बापू अण्णा सुकेनकर, आम्ही बसलो उपोषणात. अजिबात नाही, या पाण्यात आम्ही बुडू, नाही तर मग आमचं स्थान सोडू. तर ते त्या स्थानाला सुद्धा साहेबांकडनं मोठा निधी आला, कामही मला वाटतं प्रगतीपथावर आहे. आज तो एक शुभमुहूर्त की आज भागवत कथेचा समारोप आहे. मी लोखंडे साहेबांना म्हटलं आपल्याला इथे नारळ वाढवावं लागेल. तानाजी भाऊला कालच आपलं सांगितलं की आपल्याला उद्या इथे आणून ही सर्व प्रक्रिया राबवायची. त्याच्यामुळे तो विधी आता अगोदर आपण तसं करत, बरोबर आहे. पंढरी भाऊ आहेत, बरोबर ना, नानासाहेबही आले होते, मला वाटतं त्यांचे चिरंजीव आहेत, प्रकृतीमुळे कदाचित किती असले आपण सर्व लोक कसं करता. डबलच्या बोलीवर 20-40 नाही, आम्हाला नारळ वाढून द्या, नंतर पाहू आम्ही 50 मागायचे का. मी निफाडला मागताना 6.5 कोटी रुपये मागितले. ते आश्चर्य करत म्हटलं नाही हो, तेवढेच लागतात मला. काही नाही, चालू झालंय माझं काम. मी म्हणतो अजून मी मागेल, सोडणारच नाही. असं काय करतात.
कुठं मला माझ्या पोरांसाठी कमवून ठेवायचं आहे? ते आहे ते समाजाचंच आहे ना. नारळ वाढवायचा का फक्त मला सांग, काय करायचं नाही? बस करा बाबा तयारी. चला या तानाजी भाऊ या. मला आलेली काय करता? एवढी लोक बोलवणं शक्य आहे भाव तुम्हाला? भरवसकर मंडळी, भरवसची काही ग्रामस्थ मंडळी असतील, मंडळी तुमची जबाबदारी आहे हे काम पूर्ण होईपर्यंत याचा पाठपुरावा करणं शासनाकडे, भुजबळ साहेबांकडे नाही, शासनाकडे. व्यक्ती म्हणून नाही, महेंद्रराज बाबाचं काम नाही. काम कोणाचं आहे आता? मानवतेचा. कुठल्या पंथाचं आहे नाही, मानभावाचं आहे, बारकऱ्याचं. त्या मानवतेच्या कल्याणाकरता आणि मानवतेची शिकवणूक देणारी ही पाठशाळा तयार होणार आहे तिथे. आणि म्हणून आपण सर्वांनी त्या कामाकडे आता त्याला मदत कशी करता येईल ते पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्याला पडणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या कशा कशा पूर्ण करता येतील हे प्रयत्न करायचे. घ्या चल ना भाऊ विजू. काय गावच्या स्त्रियांसाठी या इकडे या ना. मुहूर्त या ठिकाणी आज भागवत कथेच्या समाप्तीमध्ये होतो आहे. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सहभागी होऊया. पोलीस पाटील श्रीमान विलास भाऊ चौधरी यांनी ज्ञानपीठावर उपस्थित व्हायचं आहे. त्याचप्रमाणे या गावचे उपसरपंच श्रीमान आबा जाधव यांनी देखील उपस्थित व्हायचे. सरपंचही असतील ना? सरपंच सन्माननीय सरपंच यांनी उपस्थित. तुम्ही या संपतराव कुठे आहे? या पंडित या. कृष्ण महाराज की जय. या सभामंडपासाठी हे श्रीफळ सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच साधू संतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वाढवण्यात येत आहे. आपण प्रभुनामाचा जयघोष करूया. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. शंतनू पाटलांकडे जाणार. शंतनू भाऊ चाल पुढे. नानासाहेब पाटलांची सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद. साधू मंडळींकडे जाणार. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सहभागी होऊया. अजून एक श्री चक्रधर स्वामी की जय. सोहळ्यासाठी उपस्थित असलेले श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. 9 श्रीफळ वाढवून या ठिकाणी या सभामंडपाचा शुभारंभ झालेला आहे. आलेल्या मान्यवरांचं स्वागत. एक आमचा डोमशे विजूला बोलवायचं. विजू चल पण एक नवं नारळ आम्ही फोडतो म्हणजे आम्हाला जबाबदारी राहील. काय मी नारळ हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. लीलात योगे स्वरवासुदेवा. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी. तिथे काळखोड्याला सुद्धा आश्रम आहे. संपतराव आपल्या लासलगाववरून मनमाडला निघालो होतो आश्रमामध्ये. तिथेही आपण एक दिवस जाणार आहोत. आता सभागृहाचं भूमिपूजन करायला आपण बहुलय बोलून शांतनु बोलून यावं लागतं. आपण सर्व जाऊ. तिथेही मोठा आश्रम आहे.
चांगल्या ऍक्टिव्हिटीज असतात तिथे आध्यात्मिक, आणि मोठा तीर्थयात्रेकरूंचा ओघ तिथे असतो काळखोड्याच्या आश्रमात. आणि म्हणून येणाऱ्या मला वाटते 2 महिन्यातच आपण ते करणार आहोत. झाला प्रश्न आता इथला. लोखंडे साहेबांची जबाबदारी की आमचं सभागृह जास्तीत जास्त चांगलं आणि लवकरात लवकर करून देणं, आणि शांतनु भाऊची पंढरी भाऊची जबाबदारी आहे पुढे तानाजी भाऊ की त्याचं उद्घाटन करत असताना परत भागवत कथेचं आयोजन करा. बरोबर आहे ना, करावं लागेल ना तसं. पंढरी भाऊचा एक शब्द शिल्लक आहे. मला एक मध्याह्न रात्रीला फोन केला, मला म्हणे बाबा भागवत कथाच करून टाकू, सर्व अन्नदान 7 दिवसाचं मी करू, अजिबात मागायचं नाही. म्हणजे भाऊ वेळ येऊ दे, वेळ आली का मी तुम्हाला बरोबर सांगतो. चला एकंदरीत शुभ दिवस आहे चांगला. तुकडोजी महाराज मोठं देखणं सांगतात, मित्र हो दोस्त तो इस जमाने को क्या, दोस्त तो इस जमाने को क्या हो गया, 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 तुमको क्या हाँ वही बेवफा हो गया, तुमको क्या हाँ वही बेवफा हो गया। बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़े पेड़ खजूर, बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़े पेड़ खजूर, पंथी को छाव नहीं, फल लागे अति दूर, ये खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, ये खुदा हम तेरे दरबार में फरियाद करते हैं, ऐसे हसीनों को मत पैदा कर जो हमें बर्बाद करता है। आप तो गैरों की बात करते हैं, आप तो गैरों की बात करते हैं, हमने तो अपने आजमाए हैं, लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जगमगाए हैं। दाता दाता चले गए, दाता दाता चले गए, रह गए मक्खी चूस. सुभाष झोपल्यासारखं कशाला वाजवतो? दाता दाता चले गए, रह गए मक्खी चूस, दान मानना समझे लड़ने को मजबूर. तलवार पुरानी है लेकिन काट वही है, तलवार पुरानी है लेकिन काट वही है, मुझे जरूर है लेकिन खाट वही है। तू किसी के ऐब को बेनकाब ना कर, तू किसी के ऐब को बेनकाब ना कर, हम तो भले ही बुरे हैं, तू तेरी नजर खराब न करे। माटी कहे कुम्हार को, ती माती ते कुंभार म्हणतो घडवताना ती माती त्या कुंभाराला सांगते, माटी कहे कुम्हार को यो रोंदे तू मोहे. ती माती घालणं आक्रोश करून त्या कुंभाराला रडते, कुंभारा कशाला रगडतो रे मला पायाने. माटी कहे कुंभार को यो रोंदे तू मोहे, एक दिन ऐसा आएगा कि मैं रोनू तो है. कौन कहता है इस दुनिया में दबदबा है मेरा,
लोग कहता है दुनिया में दबदबा है मेरा, लेकिन किसी ने ना कहा कब्र ही मेरा ठिकाना। आया है तो जाएगा राजा रंग फकीर, आया है तो जाएगा राजा रंग फकीर। कई हाथ जड़ गए, कई बने, आया है तो जाएगा, आलास ना तो जाना नक्की जा। आया है तो जाएगा राजा रंग फकीर, सर्वे मारना कोणी राहणार, कोणी मरण सर्वांचं सारखं आहे। राजा हे हात मोकळे करून मरतो आणि रंग मोकळे हात करून मरतो। आया है तो जाएगा राजा रंग फकीर, एक राज सिंहासन पर चढ़ी जा, एक बांधे गांध जंजी। ना हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा, ना हिंदू बनूंगा ना मुसलमान बनूंगा। इंसान की औलाद है, इंसान बनूंगा। कोई ये कहता है इस दुनिया में दबदबा है मेरा, कोई ये कहता है इस दुनिया में दबदबा है मेरा। कोई ये कहता है कि पुत्र परिवार है मेरा, कोई ये कहता कि माल खजाना है मेरा। मगर ये किसी ने न कहा कि कब्र ठिकाना है मेरा। हाथों पर्वत फोड़े, हाथों पर्वत फोड़े, समुंदर घुटभरा आहे। एका बुक्कीत पर्वताचा चक्काचूर करणारी, एका घोटात समुद्र पिऊन टाकणारी। हाथों पर्वत फोड़े, समुंदर घुटभरा आहे। ऐसे मुनिवर धरती गले, क्या गरीब कहलाय। अरे या लोकांना सुद्धा या पृथ्वीला गिळून टाकलंय, तुमचं आमचं काय पडलंय हो। अबुल कलाम आझाद ने मन्नत खरीदी, अबुल कलाम आझाद ने मन्नत खरीद ली। सुभाष चंद्र बोस ने गुनाह खरीदी, मथुरा ने जन्नत खरीदी। लेकिन मेरे बाबा ने कलम जलाकर बड़ी इज्जत खरीदी। अपना तो कोई नहीं, अपना तो कोई नहीं, देखे ठोक बजा। हे बावड्या बघ ना रे वाजून एक वेळेला, तुझं कोणी आहे का? अपना तो कोई नहीं, देखे ठोक बजा। अपना अपना क्या करे, मोह भरमा लपटाए। इस जमाने को क्या हो गया, इस जमाने को क्या हो गया, इस जमाने को क्या हो गया, इस जमाने को क्या हो गया। तुम क्या हाँ वही बेवफा हो गया, तुम क्या हाँ वही बेवफा हो गया। इस जमाने को क्या हो गया, इस जमाने को क्या हो गया, इस जमाने को क्या हो गया। शंखेचं निवृत्त करणं
कृष्णनाथाच्या चरित्रामध्ये जागे जागे दिसतं. भगवद्गीता लोकांनी समजून घेतली की भगवद्गीता फक्त संन्यास घ्यायला शिकवते, बस. त्यानेच भगवद्गीता वाचायची, ज्याला अंगाला राख लावायची, दाढी वाढवायची, बस मंदिरात जाऊन बसायचं. भगवद्गीता त्यानेच वाचायची, भगवद्गीता त्यांच्याच कामाची आहे. नाही रे बा. तुम्ही द्राक्ष बाग करत असाल ना, तर बागायतदार मंडळी, भगवद्गीतेत तुमच्या सुद्धा करता औषध आहे बागे करता. हा, जी नक्षत्र आहेत ना, त्यातली काही नक्षत्र विषारी आहे. त्या विषारी नक्षत्रावर जर तुम्ही शेतीतलं पीक केलं असेल, प्रयत्न करत असाल पीक घेण्याचं, तर ती विषारी नक्षत्र तुमच्या पिकावर फायद्यापेक्षा जास्त रोग येतील आणि कीड खाईल त्याला. ते विषारी नक्षत्र आहे. त्या नक्षत्राची गुणधर्म आहे, पुढे हत्तीचा पाऊस पडला की जमीन कडक व्हायची म्हणायची बघा. मृगाचा पाऊस पडला की मग म्हणायची आता जमिनीत शांती होणार, गारवा निर्माण होणार. हा, जंतू कधी निर्माण व्हायचे जास्त, आळ्या किडे कधी निर्माण व्हायचे, कोणत्या नक्षत्रात? पटकन सांगा. परवा. पूर्वेचे जंतू निर्माण झाल्यावर जायचे कधी? उत्तरेचा पाऊस पडला का जायचे? ही भगवद्गीतेत आहे. तुम्ही गेलेच नाहीत भगवद्गीतात पाहायला. तुम्ही आपल्या दुकानदाराला मास्तर नेमता, बस दे बागेला लावू शकतो. हे बावड्या, ते कमिशन एजंट आहे, ते अर्धे पैसे दुकानदाराकडून खातो, पगार तुझा वेगळाच घेतो, वरून जाऊन मार्गाला पंगत करतो. काय घ्या कपडे फाडून द्यायची? येडाय का तू? भगवद्गीता वाच, तुला सर्व उत्तरं मिळणार. राजकारण करायचं का संपतराव? उत्तम भगवद्गीता वाचा, दररोज वाचायची. तुम्ही राजकारण कसं करायचं हे सुद्धा भगवद्गीता तुम्हाला शिकवल्याशिवाय राहणार अजिबात. सर्वात उत्कृष्ट राजकारण कोणी केलं असेल तर ते भगवान गोपाल कृष्णाने, जगाच्या पाठीवरचा पहिला राजकारणी, उत्कृष्ट राजकारण. स्वतः शस्त्र घेऊन कधी दिसला, परंतु त्याने सर्वांना पराभूत केलेला. कालियमनाला मारताना कालियमनाला सुद्धा कळालं नाही की आपल्याला कसा घेऊन चालला बाजूला नेऊन मारून टाकला, परत शाप होतो, हाताला डाग सुद्धा लागू दिला नाही. काय गंमत आहे जेव्हा त्यावेळची असलेली सर्व छोटी छोटी राज्य संपवून एका छत्राखाली राज्य कुणी आणलं असेल जगातलं पहिलं, विश्वातलं पहिलं, तर तो श्रीकृष्ण. छोटी छोटी सर्व राज्य मोडून टाकली, एक अधिपत्य निर्माण करून टाकलं द्वारकेच. आगाऊपणा करायला लागले ना त्याचे सर्वे, त्याची म्हणजे त्याच्या पोराला सुद्धा सोडलं नाही. साम, कृष्णाचा पोरगा, ऋषीची चेष्टा केली, लाकडाचं काठवट कपड्याच्या आड घातलं, त्या ऋषीची परीक्षा घ्यायला गेले. त्याला विचारलं, ऋषीवर्य दिवस गेले, हिला पोरग होईल का पोरगी? साम, संपत्ती, ऐश्वर्य आणि बापाच्या मोठेपणाचा माज. कृष्णाने सांगितलं अजिबात चालणार नाही. तू माझा पोरगा जरी असला ना, तुझा माझेपणा मी सहन करणार नाही. मग त्याकरता मी गेलो तरी चालेल, माझं राज्य गेलं तरी चालेल, चुकीचा पायंडा मी पडू देणार नाही. गेला, ऋषीला विचारलं त्या सांबानं, त्याच्या सौंगड्यानं, दिवस गेलेला पोरगा होईल का पोरगी? ऋषीने शाप देऊन टाकला, जो कोणी होईल ना याच्यातून तुझ्या कुळाचा नाश कर, बस. जो बाहेर येईल ना तुझ्या कुळाचा नाश करून टाकेल. ऋषीने शाप देऊन टाकला. घाबरले. ते काठवट भाकरी करायची, आपल्या नाशिक जिल्ह्यात काठवटच असायचं पूर्वी. घासून 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 समुद्रात टाकून दिलं. ते त्या काठवटीला काही खिळे होते कडेला, लाकूड गेलं विरघळून, पण ती तेवढेच खिळे शिल्लक राहिले. बघा ना पुढे कुणाच्या शापाने खरंच का कृष्ण मरू शकतो का? कोणी काही गोष्टी सांगायच्या, कृष्णाला शाप दिला गांधारीनं की माझा नाच झाला तसा तुझा नाही. बावळे, गांधारीचा शाप कृष्णाला लागल का? इतका गरीब प्राणी का तो? तिला संसार नाही करता आला, पोरं नाही घडवता आले, ती शाप दिली. कृष्ण म्हणे अजिबात नाही. कृष्णाने ठरवलं, जर माझेच नालायक राहत असतील तर मी जगाला शाने करू शकणार नाही. अगोदर घरातले नालायक संपवावे लागतील. आम्ही गाव शानाचे करण्याच्या प्रयत्नामध्ये घरात नालायक पोसत असतो. बघा, कृष्णाला अजिबात नाही. पोरगा असला ना तरी नाही, याची शिक्षा याला मिळाली पाहिजे. त्या पोराबरोबर जेवढे होते ना त्यांनाही शिक्षा मिळाली पाहिजे.
आणि या प्रभास तीर्थक्षेत्रावर ही मद्यपी झालेली यादव कृष्णानं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला आणि कृष्णांना यादव ऐकले नाही. मोठ्या खोट्या गोष्टी सांगतात कृष्णाच्या नावावर, काही सांगतात मंडळी. ही यादव दारू प्यायला लागली म्हणे, कृष्णाने त्यांना समजवलं तरी ती कृष्णाचं ऐकतच नव्हती. दारू पिली, दारू पिल्यानंतर ती कृष्णाला धक्काबुक्की करायला लागली आणि निराश झालेला कृष्ण मग जंगलाच्या एका झाडाला पाठ लावून पडला आणि एका पारध्याने बाण घेतला, मारला. त्याला वाटलं कुठल्या तरी पक्ष्याचे डोळ्या मारला आणि तो मग कृष्णाच्या पायाला जाऊन लागला आणि कृष्णानं मग आपला ते देह सोडलं. कसं होऊ शकतं असं? भारतीय महायुद्धामध्ये 40 लाख लोकांची बाण एका दिशेनं धावत असताना कन्हैयाच्या केसालाही शिवली नाही, शिवू शकली नाही. एका पारध्याचा बाण कृष्णाला लागेल का? हे कृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ योगेश्वर वासुदेवा, हे कृष्ण गोविंद हरे मुरारी. कृष्णाला राजकारण शिकवतो. मी कालही सांगितलं की गोवर्धन उचलल्यानंतर गोवर्धनाची कथा फक्त शोभांना कळाली. की जर वेडपट पोरं जमा करून कृष्ण डोंगर उचलण्यासारखं अकलनीय काम करू शकत असेल तर आपण सुद्धा 4-5 ही मावळ्यांची पोरं जमा करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेणं कठीण नाही. स्वराज्य स्थापन केल्या जाऊ शकते. शोभांना कळालं. युद्धातून पळून जात असताना सुद्धा विजयाची नांदी घेऊन जात असतात हे कृष्ण कथेतनं शोभा शिकली. आणि शोभांनी मला असं वाटतं स्वतःच्या राजकीय कारकिर्दीत सर्वात जास्त तह शोभांनी केली. सर्वात जास्त शोभांची नाव. शोभांची गंमत कृष्णासारखीच होती. कृष्ण कोण शिकले होते ते एक वेळेला तह करून जर 5 किल्ले दिले ना 25 त्यांच्याकडून मिळवण्याची ताकद ठेवत होते. ते म्हणायची वेळ आहे त्यांना 5 द्या, 25 मिळवताना परत घेऊन टाका. शोभांनी कृष्ण नीती अवलंबलेली आहे. तुम्ही राजकारण करायचं ना नक्कीच कृष्णाकडे जा. त्याला रात्री सांगा कन्हैया सांग राजा आता उद्या कसं करायचं. तो बरोबर सांगतोय. सर्वज्ञ चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रामध्ये घटना येते की महदयसा नावाची स्त्री सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना कथा ऐकून आली आणि प्रभूंना विचारलं दयाघना या युद्धभूमीवर 40 लाख लोक जमा झाले. शेवटची कथा सांगतो आपण यांचा. आता पुढचा आता करता अजून थांबू बर घ्या करून घ्या ना. नाही आता करून घ्या म्हणजे मग मी कथा संपवतो ना आरती करून आपण प्रसादाला जाऊ. शेवट थोड्या वेळात घ्या घ्या. तू ज्यांच्या त्या नात आहे त्यांच्या आजोबांबद्दलच मी बऱ्यापैकी वाचन केलेलं आहे. त्यांच्या राजकीय जीवनाचा मी बऱ्यापैकी अनेक ग्रंथांमध्ये मी घडलो असा एक ग्रंथ मी आचार्य अत्रेंचा वाचला आणि त्यामध्ये थोड्या थोड्या काही घटना मी यशवंतराव चव्हाणांच्या वाचल्या. अत्रेंनी एक तुम्ही चालू द्या तुमच्या स्वागताची तयारी करा मी यांची 5 मिनिटं. अत्रेंनी एक गोष्ट लिहिलेली आहे मस्त. ते काहीतरी मतभेद झाले यशवंतरावांची. नाही त्यांनी आग्रहलेख लिहिला आचार्य अत्रेंनी. दुसऱ्या दिवशी मोठा घणाघात केला. निसंतान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्याचं हेडलाईन होतं त्या आग्रहलेखात. राजकीय लोकांची परिपक्वता आहे. मी ते पुस्तक वाचल्यावर पहिलं म्हटलं की एवढी मोठी माणसं आहेत. आमचा काही संबंध नाही राजकारणाशी पण आम्हाला 2-2.5 तास चाटा मारायच्या असतात ना. वाचल्याशिवाय पर्यायच नाही. बरं वेगवेगळ्या लोकांमध्ये आमचं प्रश्नच नाही काही. मुस्लिमांपासून तर सर्व बोलायचं म्हणजे बरं जो भेटेल त्याच्यासारखं बोलावं लागतं ना. काय आचार्य अत्रेंनी लिहिलं निसंतान महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. निसंतान यशवंतराव गप्प बसलेले तो येऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी अत्रेंच्या दाराशी यशवंतरावांची गाडी पोहोचली. गाडीची सूचना अत्रेंना मिळाली. अत्रे सांगतायत माझ्या कमरेखालचा पूर्ण भाग ओला झाला.
किती मोठी होती आणि किती घाम होत आहे मला कळत नव्हते. आत्रेंचं लिहिणं मोठं गमतीचं आहे. कमरेखालचा भाग हुबा झाला होता की आता काही खरं नाही, कालचा 11 झालाय आणि डायरेक्ट गाडी दाराशी आलेली. काही नाही, मध्ये आले, सोफ्यावर बसले, चहा पान झालं आणि नंतर यशवंतरावांना सांगितलं, अत्रेजी मी निसंतान नाही गया. मला बोलमध्ये भूमिगत असताना पत्नी घरी होती, 6 महिन्याचा गर्भ तिच्या पोटात होता आणि येणाऱ्या ब्रिटिश सैनिकांना चौकशी करण्याकरता दरवाजावर दस्तक दिली. दरवाजा उघडला, विचारलं मध्ये कुठे आहे, नाही सांगितलं नाही म्हणून खांद्यावर असलेल्या बंदुकीचा मागचा भाग जोरानं पोटावर मारला आणि गर्भपात झाला. मी निसंतान नाही, मी निसंतान. आता दुसऱ्या दिवसाच्या पेपरला लागलीच माफी मागितली. हे सर्व वाचत असतो. ताई ज्यांच्या नात आहेत, वसंतदादा पाटील, गाळीच्या देवाला मंदिर आहे, संपतराव गाळीच्या देवाचं मंदिर आहे आणि गाळीच्या देवाच्या मंदिराला पाणी प्यायलाच नव्हतं. एक कालखंड होता. पाण्याची टाकी आहे, पहिली ती पाण्याची जुनी पाण्याची टाकी. दादा मुख्यमंत्री तेव्हा मिळाली. आंबेकर बाबा म्हणजे खमणीकर बाबांची वारलेले म्हणजे आंबेकर बाबांचे आणि वसंतदादा पाटलांचे संबंध अतिशय हिताचे. वारंवार गाळीच्या देवाच्या विकासाकरता लागलं की बाबा त्यांच्याकडे जायचे आणि अतिशय आत्मीयतेनं तेव्हा गाळीच्या देवी मानव पंथाचं प्रमुख तीर्थक्षेत्र, अत्यंत आत्मीयता. दादा त्यावेळेला मानव संप्रदायाला मदत करायची. होईल काही त्यांच्या नात आहे. नक्कीच भाग्यवान आहे की महाराष्ट्राचा जो काही अर्वाचीन इतिहास आहे तो घडवण्यामध्ये दादांचं नाव बाजूला करून तो इतिहास सांगता येणारच नाही, अजिबात नाही, पूर्णच होणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास सांगावा लागला तर तो दादांना पुढे ठेवूनच सांगावा लागेल. भाग्यवान आहात. होळकर कुटुंब जर म्हणाल तर ते मानभाव पंथात आहे. नंतर ते मानभाव झाले नाहीत, का झाले नाहीत हा प्रश्न आहे. आम्ही कमी पडलो का ते आमच्याजवळ आले नाही. परंतु होळकर जगताप ही मंडळी प्राचीन आमची मानभाव पंथाची आहे. औरंगाबादच्या बाबांचं वास्तव्य अगदी सतत लासलगाव राहायचं. बाबांचा मार्गच लासलगावला व्हावा, बरोबर ना चंद्रपूर. नानासाहेबांना विचारा, बाबांचा मार्ग कायमस्वरूपी लासलगावलाच बांधला जावा अशी इच्छा होती. अगदी त्याकरता तयारी झाली. दुर्दैवानं त्यावेळेला लासलगावला पाण्याचं दुर्भिक्ष होतं. आश्रमात तेव्हा 300 लोक होती. 300 लोकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि म्हणून लासलगाववरनं मार्ग हल्ला आणि औरंगाबादला तो पैठण रोडचा आश्रम तिथे झाला. आणि आता तो आश्रम आपल्याला लासलगावला होणार होता. नानासाहेबांची पिताश्री वगैरे ही सर्व मंडळी, अगदी ही नागराज बाबांची ही भक्त परिवार. त्यामुळे होळकर परिवारात आल्या तोही एक वेगळा. पंढरी भाऊंचं वर्णन मी नको करायला पाहिजे, आमच्या शंतनू भाऊचं नको करायला पाहिजे. आमचे लोखंडे साहेबांचं तुम्हाला माहिती आहे की नाही काय, लोखंडे साहेब पारंपरिक तिकडे सर्व परिवार हा मानवा पंथाचा आहे. तिकडेही सर्व मानवा पंथाची. मी अगदी त्यांच्या वास्तुशांतांपासून तिकडे गेलेलो जातो. ही सर्व आदरणीय मंडळी उपस्थित झाली. विजयदादा आटोपा आलेल्या देवा मला वारंवार सांगण्यात आलं की त्या तानाजी भाऊ आंधळेचा सत्कार करा. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. प्रश्न आता तानाजीचा सत्कार करणं म्हणजे थोडं चुकीचंच आहे ना. सीताराम पाटील आंधळे जर राहिले असतील तर मला सांगा कसं काय घडलं असतं. ते तर घेत त्यांचं घर होतं, बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांचा सत्कार करणं एकदम चूक आहे, एकदम चूक आहे. खऱ्या अर्थानं उलट सर्वांनी मिळून तानाजीला भांडायला सुरुवात करायला पाहिजे होती की पहिल्या दिवसापासून अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथं हजर राहायला पाहिजे होतं. कार्यक्रम त्यांचा आहे. हा, कार्यक्रमाची पत्रिका तयार होताना सुद्धा सर्वात पहिलं तानाजी भाऊ मी झोपतो, दोघंच मिटिंगला होतो. त्या तानाजी भाऊचा सत्कार नाही करणं. कार्यक्रम हा तानाजी भाऊचा आहे, आंधळे परिवाराचा आहे, ज्ञानेश्वर भाऊचा आहे, बरोबर आहे का नाही. त्यांच्या घरचं प्रकरण आहे.
त्यातल्या त्यात ती मानव पंथाची दृढ अशी उपदेश या कारळच्या मंदिराच्या कामाचा जो संकल्प होता तो खऱ्या अर्थानं सीताराम भाऊंचाच होता. आग्रही होता की लवकरात लवकर पार पडलं पाहिजे. अनेक वेळा त्यांनी साहेबांकडे, लोखंडे साहेबांकडे घराणा मांडून प्रयत्न केले. अनेक लोकांना एकत्र करून अनेक कामं करत असताना ते आग्रही राहायचे पंथाच्या कामात. त्यामुळे ती संस्कारातनं ती मोठी झालेली आहे. पण ज्ञानेश्वर भाऊ असतील का तानाजी असतील, हे सीताराम पाटलांच्या संस्कारातनं मोठी झालेली आहे. हे त्यांचं आहे, पंथाचं काम त्यांचं आहे. तेव्हा त्यांचा सत्कार करणं माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. कौतुक करणं बरोबर आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सत्कार करणं. हे कृष्ण गोविंद हरी मुरारी तेरा योगे जय वासुदेवा हे कृष्ण गोविंद हरे मुरारी. सज्जनो, या परिसरातली जेवढी लोक असतील पंथाची नसतील असतील तरी ज्या लोकांनी बाबांना मदत केली, बाबांच्या बरोबर उभी राहिली, इथली पंगत वाढणाऱ्यापासून त्याचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. ज्यांनी झाडू घेतला असेल, या परिसरामध्ये कुठे कचरा दिसू दिला नाही. बाबांच्या वतीनं मी सर्वांची आभार मागतो. गैरसमज करू नका. तुमच्यापर्यंत सत्कार आला नाही म्हणजे तुम्ही बाबांच्या यादीत नाही असं नाही. कदाचित बाबांच्या माझ्या यादीतून सुटला असाल तर कृष्णाच्या यादीतून तुम्ही सुटणार नाही. तुम्ही केलेली प्रत्येक गोष्ट कृष्णानं वरून पाहिली आहे. मावल्यावर तुम्ही सुद्धा त्रास सहन केला. 10 वाजता जेवल्या, 10:30 वाजता जेवल्या, कधी जेवताना तुमची हालापिष्ट झाली, रस्त्यानं गाडी पंक्चर झाली, तरीही ही प्रत्येक गोष्ट कृष्ण वर्ण पाहत होता, साक्षीभूत होऊन. तो त्याचं फळ तुम्हाला दिल्या वाचून राहणार नाही, नक्की दिल्या वाचून. मी शेवटची कथा सांगत होतो. आपण जवळ आलेलो होतो की राजकारण कृष्णा करणं शिका म्हणून एवढी सांगायची ना आपल्याला आरती करायची. पूर्ण भगवद्गीतेमध्ये तो राजकारण राजयोग शिकवला त्यांनी. राजानं वागावं कसं, संन्यास योग शिकवला, संन्यासानं वागावं कसं, ज्ञान योग शिकवला, ज्ञान कशाला म्हणतात कसं असावं, पुरुषोत्तम योग शिकवला, परमेश्वर कसा आहे, पुरुषोत्तम योग शिकवला, भक्ती योग शिकवला, तू भक्ती कशी करायची आहे. ही सर्व 18 योग त्यांनी शिकवली. बघा, आम्हाला लागेल ते घ्यायचं, फक्त आम्ही जाऊन तिथून घ्यायचं. त्याच्या चरित्रामध्ये नाही भगवद्गीतेत कळालं तर चरित्रामधून बघा. आमच्या महदाईसा नावाची स्त्री तिथपर्यंत मी लीळा सांगत आलो होतो की पुराण ऐकून आली आणि रात्री सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांपुढे दंडवत घालून बसली आणि विचारलं, हे जगन्नाथा, अवघ भारतवर्ष त्या युद्धभूमीवर जमा झालं. कृष्णानं स्वतःचे 2 वाटे केले. एक त्याचं सैन्य दुसरीकडे आणि कृष्ण दुसरीकडे. त्याने सांगितलं कौरवांना आणि पांडवांना, एकाने मला घ्या आणि एकाने माझं सैन्य घ्या, 2 लाख. आम्ही दोघं वेगळे राहू. माझं सैन्य लढे, मी मात्र हातात शस्त्र घेणार नाही. बघा काय करायचं ते. वाटणी झाली. 2 लाख सैन्य दुर्योधनानं घेतलं आणि एकटा कृष्ण पांडवांनी घेतला. वाटणी झाली. युद्धभूमीवर युद्ध उभं राहिलं आणि या महदाईसा नावाच्या स्त्रीनं सर्वज्ञ चक्रधर प्रभूंना विचारलं, प्रभू, त्या युद्धभूमीवर जेव्हा यादव म्हणजे कृष्णाचे त्या चुलते होते, काके होते, पुतणे होते, मावस भाऊ होते, मामा होते, सर्व लोक होते ना त्यामध्ये. कन्हैया विरुद्ध पक्षाला आहे, सर्व विरुद्ध पक्षाला आहे. ते बरत असताना कन्हैयानं त्यांचं रक्षण केलं नाही का? त्यांना वाचवलं कसं भगवंता? महदाईसाचा प्रश्न होता. स्वतःच्या समोर उभी राहिलेली आता त्याची काका, मामा, चुलते, पुतणे, चुलत भाऊ, नातवंड या युद्धभूमीवर मरत असताना कन्हैयानं कसं काय वाचवलं? यांना वाचवलं नाही की मेलीत काही? सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सांगितलं, बाई, ते श्रीकृष्ण चक्रवर्ती, ते कृष्ण प्रभू होते. आपल्यांचं रक्षण कसं करायचं हे कृष्णा इतकं कुणालाच माहित नाही. तो त्याची जे आहे त्यांचं रक्षण लीलया करतो. बस फक्त तुम्ही त्याचे व्हा. सर्वज्ञ ती पुराण कथा सांगतात की बाई, युद्धभूमीवर युद्ध उभं राहील. भगवंत गोपाल कृष्णाने अर्जुनाला उपदेश केला. अर्जुनाला मोह निर्माण झाला होता. बघा,
हातातलं शस्त्र गळाला विस्तृत शशरम चापम शोक सप्विग्न मानस खाली मानेन बसला. भगवंत गोपाल कृष्णांनी त्याला उपदेश केला की वेड्या ओठ क्लभ्यम मास मग महापार्था न तत्त्वयी उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ परंतप. हे दुर्बल असं हृदय फेकून देणे. ओठ उभा राहा, युद्ध कर. शेवटच्या अध्यायापर्यंत भगवंत सांगत राहिले आणि अर्जुनानं डोकं ठेवलं. कृष्णाच्या पायावर सांगितलं शिष्यस्तेहम, तुझा शिष्य. करिष्ये वचनम तव, तू सांगशील ते करतो. आता धनुष्य उचललं, बाण लावला, प्रत्यंच्या ओढली, आता सुटणार. कन्हैयानं मागात करून त्याला सांगितलं थांब थोडा वेळ. कबूल केलंय कृष्णाला अर्जुनानं, तू सांगशील ते मी करेल. त्याने पटकन ते बाण बिन खाली ठेवून त्याला धनुष्य ठेवलं आणि बस कृष्णाकडे पाहत राहिला. कृष्ण रथावर उभा राहिला, समोरच्या कौरव सेनेकडे पाहिलं, बारकाव्यानं असा पाहत 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 गेला आणि बरोबर त्याची सेना जिथे उभी होती कृष्णाची, त्याच्या सेनापतीला आवाज दिला वर हात करून. नारायणी सेनेचा सेनापती, कृष्णाची नारायणी सेना आहे, त्या सेनेचा प्रमुख सेनापती आवाज दिला, जरा इकडे. सर्वी पाहायला लागली. युद्ध होतच नव्हतं. अर्जुन आतापर्यंत शस्त्रच उचलत नव्हता, आता उचललं. हे कृष्णाने आता परत नवं नाटक चालू केलं की कौरव सेनेतला तू सेनापती बोलून घ्यायची काय गरज आहे यावेळेला, तो कौरवाच्या बाजूने गेलाय ना. त्याला बोलवलं, इकडे ये. तो आला, मालकापुढं काही इलाज नाही, आला, प्रणाम केला, उभा राहिला. कन्हैया अजून पुढे, अजून पुढे. त्याला अजून ये, अजून आला. कन्हैया त्याच्या तोंडाजवळ आपलं तोंड नेलं, त्याला विचारलं का रे तुमच्या रावट्यामध्ये कापसाचा काय भाव आहे. ती एकदम चालू राजा खाली मान घातली. कन्हैयाला मूर्खासारखं नका करू, मी विचारतोय रावट्यांमध्ये कापसाचा काय भाव आहे. आता ते खुदकून हसलं ती सेनापती. त्याच्या लक्षात आलं कृष्ण पागल झालाय मालक आपला. ही 11 औक्षणी आणि 7 औक्षणी सैन्य बघा, इकडे 11 लाख आणि इकडे 7 लाख आहे. नक्की याच्या लक्षात आलं पांडवांचा पराभव होणार आणि म्हणून आपल्या मालकाच्या डोक्यात फरक पडला. कन्हैयाने मोठ्याने विचारलं, गधड्या हसू नको, तुमच्या रावट्यामध्ये कापसाचा काय भाव आहे. याने खाद्यावर चौपन्न काढलं, तोंडाला लावून हसायला लागले. लांब न रथावरनं दुर्योधन पाहत होता. कृष्ण काहीतरी त्याच्या सेनापतीला सांगतोय. सेनापती हसतोय, इतका हसतोय की तोंडाला कपडा लावून लावून हसतोय. त्याला नेक मूर्खा, तसा हा तोंडाला कपडा लावूनच परत लागला. हसतच होता, खाली मानेला बुद्धीला करत. काय गंमत आहे, हाताची एडेचाळे करत होता. दुर्योधनाच्या मनात शंकीची पाल चुकचुकली की कृष्णानं नक्की काहीतरी छलकपट केलेला आहे. त्याच्या सेनापतीला काहीतरी सांगितले, नक्कीच सांगितलं. दुर्योधन रथावरनं उतरला, समोर आला, आडवा झाला. त्याला करे तुझ्या मालकानं काय सांगितलं तुला. त्याला काहीच सांगितलं नाही. कसं सांगेल हो की माझा मालक कापसाचा भाव विचारत होता म्हणून युद्धभूमीला. बरं सांगितलं तरी पटल का हो, नाही ना. त्यांनी सांगितलं काही म्हणत नव्हता. दुर्योधनाने सांगितलं तू हसत होता. त्यांनी सांगितलं काही नाही हो, सहज हसत होतो. त्यांनी असं नाही, काय म्हणत होता सांग. त्यांनी नाही ना, काहीच नाही ना. तळपायची आग मस्तकाला गेली दुर्योधनाच्या. पितामह भीष्मांकडे अंगोली निर्देश केला. सांगितलं पितामह, जोपर्यंत यादव सेना या कुरुक्षेत्रावर निघून जात नाही ना तोपर्यंत युद्ध होणार नाही. सर्वज्ञ चक्रधर महाराज मदाईसाला सांगतात, बाई काही क्षणाच्या अंतरानं कृष्णानं आपली 2 लाख सेना युद्धभूमीवर काढली, द्वारकेला मजेनं पाठवून दिली. ते श्रीकृष्ण चक्र आपल्या भक्ताचं रक्षण कसं करायचं आहे त्यांच्या इतकं कुणाला सांगता येणार नाही. हा कन्हैया माय बापू आणि कन्हैया आता ही भारतीय महायुद्ध संपलं. कलिधर्म सांगितला. धर्माला सांगितलं, बाबा रे तुम्हाला निघावं लागणार आता हिमालयाच्या दिशेनं. आपल्यालाही निघायचं, हिमालयाच्या दिशेने निघावं लागणार आहे. मृत्यूनं बोलवण्याच्या अगोदरच तुम्ही हिमालयात जाऊन पोहोचा. हे सर्व भाड्यानं मिळालेलं घरदार राज्य सर्व आहे, हे तुम्हाला नक्कीच सोडून निघायचा. तयारी करा.
साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा। साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। शासन जाएगी चलते चलते, काही विश्वास नाही आहे तुम्हाला वाटतंय नाही रे बा, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। शासन जाएगी चलते चलते, ब्रह्म बुझ जाएगी चलते चलते, शासन जाएगी चलते चलते शम्मा बुझ जाएगी, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा, क्या भरोसा है इस जिंदगी का। क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा, क्या भरोसा, क्या भरोसा। उद्या आपली भेट होईल का नाही सांगता येणार नाही। आज मात्र आपण भेटून घेऊ मावल्या। 7 दिवसाच्या कालखंडात एकीने दंडोत केला नाही, तुम्हाला वाईट नाही वाटलं? आपण भेटलोच नाही, आरती झाल्यानंतर नंबर कसं काय लागेल, केवढी घाई करायच्या? कदाचित आपण पुढे भेटू का प्रश्न आहे। पुरुष मंडळी त्यांना बोलण्यात काय मजा आहे, तुम्ही तरी दंडोत कुठं करताय? एक दंडवत करा, लक्षात घ्या। कृष्णाला कुठलीच अपेक्षा नाही, आम्हाला दंडवतच नाही करत तुम्ही। वारकरी असू द्या नाही तर मानव असू द्या, दंडवत महत्वाचा आहे, लक्षात घ्या। जयहरी नंतर जन्माला आला, त्याच्या अगोदर दंडवत होता, कारण तुकोबांनी दंडवत केला, जयहरी नाही। दंडवत केला द्वारकेच्या राणा, अभंग तुकोबाचा। दंडवत केला द्वारकेच्या राणा, केला द्वारकेच्या राणा,
राणा दंडवत केला द्वारकेचा राणा. तुकोबा सांगतात शिरल्यानंतर शीन उतरण्याकरता काय करायचं असेल तर तो द्वारकेच्या रानाला दंडवत करायचं. बस तुम्ही दंडवत केला की अनंत जन्माचं दुःख दारिद्र्य कष्ट संकट बरोबर शीतळ होता, दैन्य दूर होतं, विसावा मिळतो जीवाला, विसावा मिळतो, शांती मिळते. तेव्हा आज घाई करायची नाही. आरती झाल्यानंतर तुम्ही दंडवत केल्याशिवाय मी जाणार नाही, तुम्ही दंडवत केल्याशिवाय पंगत बी बसणार नाही. होऊ द्या मारू द्या एकदाच आपलं दोघांचे बाजू. दंडवत करावं लागेल सर्व साधूंना, मला नाही सर्व साधूंना, सर्व साधूंना नाही, आपल्या सर्वांना परस्परांना एकामेकाला, फक्त साधूंनाच नाही, प्रत्येकाने प्रत्येकाला दंडवत करायचा. मनात जाताना म्हणायचं कदाचित मी रागवलो असेल, बोललो असेल, एकामेकाला पाय लागला असेल, चुकून कोणाचा तरी अपमान झाला असेल, चुकून कोणाला तरी धक्का लागला असेल, आणि म्हणून सर्वांना ऐकवेलं. कारण ही सर्व कृष्णमया आहे, लक्षात घ्या. हा कृष्णमया. त्या दंडवत करायचा. आरती झाल्यानंतर प्रत्येकाने उपदेश केला पांडवांना, कलिधर्माचं निरूपण केलं राजा धर्माला, आणि पांडवांना सांगितलं की बाबा रे युद्ध कसं धर्मयुद्ध झालं. आणि आता कृष्ण उभा राहिला. आपली आत्या कुंतीकडे गेला, कुंतीला सांगितलं आते निघतो घरी आता. गेली अनेक दिवस झाली मी द्वारकेला गेलो नाही, मुलं मोठी झाली, द्वारकेकडे दुर्लक्ष झालं, मुलांना आश्रमात पाठवलं पाहिजे, विद्या अभ्यासाकरता गेलो पाहिजे लागते, मी निघतो आता. कन्हैयानं निघण्याची भाषा केली आणि कुंतीची डोळे टचकन पाण्याला भरली, उभी राहिली. कन्हैयाचे दोन्ही हात धरले. कन्ना काय म्हणालास बा तू? काही नाही का, येतो म्हटलं आता, खूप दिवस झाले. नाही बा कन्ना, तुला कसं जाऊ देईन बा मी? चुकलं का काही रे? मग तुझ्या आत्याचं काही चुकलं का? नाही का तू कशी बा चुकशील? तसं द्रौपदीनं कन्हैयाला गठ्ठी मारली. हे दादा रागवला का रे? तुझ्या बहिणीवर रागवला का? नाही ग, बहिणीवर कसा रागवेल वेळे? तुला कसा जाऊ देईल का? खट्ट मिठी मारली. कोणती नाही मिठी मारली. झालं कन्हैया नाही जाऊ, नाही जाऊ, नाही जाऊ देणार. आता धर्माला, भीमाला, नकुलाला, सहदेवाला, अर्जुनाला, कन्हैया पुढे हात जोडून उभं राहिली. द्वारकानाथ आमच्या ज्याने बा उपद्रव झाला, तुला त्रास झाला, आम्ही माफी मागतो, बरं आम्हाला सोडून जाऊ नको बा. कन्हैयाने सांगितलं नाही रे, मी कुणालाही सोडून जात नाही, तुम्ही आवाज तर द्या, मी तुमच्या जवळच राहतो. कुंतीला मात्र भावांना मान्य नव्हतं. आतेनं सांगितलं नाही बा कन्हैया, तुला नाही जाऊ देणार. आक्रोश मांडला तसं कन्हैयानं आता कुंतीच्या डोक्यावर हात ठेवला, हनवटी जळ उजवा श्रीकर पुढे केला. कुंतीच्या डोळ्यात न टपकणारा धावत आलेला अश्रू कृष्णनाथाच्या तळव्यावर येऊन थांबला. कन्हैयानं त्या आसवाकडे पाहिलं आणि कुंतीला सांगितलं, ते या तुझ्या आसवाच्या थेंबानं मला बांधून टाकलंय ग, या आसवाच्या थेंबानं मला बांधलंय. प्रसन्न झाला द्वारकानाथ तुझ्यावर, मागशील ते दे. विजेचा धक्का बसावा असं कुंती मागे सरकली, हात सोडली. कन्हैया आत्याची चेष्टा करतो का रे? दैवानं चेष्टा केली, तारुण्यात वैधव्य आलं. बिना बापाच्या पोरांना वनवासात जावं लागलं, सुनेला भरसभेत विवस्त्र व्हावं लागलं. दैवानं काय काय पाहिलं बा. आता शेवटच्या क्षणी माझी चेष्टा करशील का रे? नाही राहते. कन्हैया त्या कुंतीच्या डोळ्यात गळालेलं त्या आसवाकडे पाहून बोलतो, नाही का, नाही, तू माग तर खरं देतो का? नाही, नक्की दिशील बा. अगं मागशील ते दे.
डोक्यावरचा पदर कुंतीने सावरला, पदराची चोळी केली, कृष्णनाथा पुढे धरली. कन्हैया रसाईल कान्हा, या जगातली सर्व संकट सर्व दुःख तुझ्या आत्याच्या पदरात आली. जोपर्यंत दुःख आणि संकट होती तोपर्यंत तू होता. दुःख संकट संपलीत आणि तू निघालास. तू निघालास. कन्हैयाला मिठी मारली आपल्या आत्तेला. काय देखणी शब्द आहे तू, काय देखणी भरे घालू, काय देखणी शब्द आहे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. 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 आता नाही देवा काही, आता नाही देवा काही, आता नाही देवा काही. अन्य मागणे, अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. श्वास कैसा ध्यान माझा सूर कैसे गीत. श्वास कैसा ध्यान माझा सूर कैसे गीत. श्वास कैसा ध्यान माझा सूर कैसे गीत. गती जीवनाची राणी, गती जीवनाची राणी. तुला चिंतने, तुला चिंतने. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. आता नाही देवा काही, आता नाही देवा काही. अन्य मागणे. मन तृप्त झाले आहे तुझ्या दर्शनी. सागराच्या संगे नदी बिघडली. सागराच्या संगे नदी बिघडली. तुकोबांचा अभंग आहे. घराघरामध्ये अभंग पोहोचलाय. थोडा चमत्कार आहे, शब्दांचा चमत्कार. तुकोबा कुठे पीएचडी केली नाही, आचार्य साधना आहे. साधनेत उमटलेला शब्द आहे. शब्द कसा नाचवायचा, तुकोबाची अभंगात जाऊन पाहायचा. बघा अभंग काय गमतीचा आहे बघा ना. तुकोबा सांगताय, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. आम्ही बिघड
आम्ही बिघडलो. तुकोबा स्वतःला सांगतात मी बिघडलेला. खरंच ना हो, संसारातल्या माणसाने तुकोबाकडे पाहिलं ना तर त्यावेळेचे लोक तुकोबांना वेडाच म्हणत होते, बिघडलेलंच म्हणत होते. किराणा दुकानात साहित्य वाटून टाकलं, दिंड्या जीव घालून घालून डबडे रिकामे झाले, उंदरे फडफडाट करायला लागले. तुकोबा मात्र देऊच्या बाहेर असलेल्या टेकडीवर विठोबाचं भजन करत बसायचे. आई बाबू तुम्ही आम्ही वाटून घेतलं भाऊ, भटारी भाऊ. पण चिरडे बाबा एक मानतो आहे की देऊमध्ये भागवत केलं संपादन. देऊमध्ये, हा देऊमध्ये भागवत केलं. ज्या भागवताला तुकोबा पादुका संस्थांचे अध्यक्ष दररोज राहायचे, दररोज राहायचे. देऊमध्ये तुम्ही फार कमी आहात, त्याच्या नक्की 4 पट देऊला लोक राहिले. तुकोबाला बिघडलेलंच म्हणायचे ना. तुकोबा सांगतात आम्ही बिघडलो. तुम्ही एक वेळा बिघडून तपा आमच्यासारखं काय होत होते. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली. तुकोबा सांगतात बिघडा. आता या अभंगाला थोडासा वेगळा म्हणा. एका शब्दात थोडा जोर द्या आणि एकच शब्द थोडा हलका सोडा. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही. तुकोबा सांगा रे, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अरे आम्ही घडलो, तुम्ही सुद्धा घडा. हा काय एका शब्दाला हलवायचं आहे हो, एका शब्दाला हलवायचं. सागराच्या संगे नदी बिघडली, सागराच्या संगे नदी बिघडली, नदी बिघडली सागरची गाडी, नदी बिघडली सागरची गाडी, नदी बिघडली सागर. परिसाच्या संगे लोह बिघडले, परिसाच्या संगे लोह बिघडले, लोह बिघडले परिसरची झाले, लोह बिघडले परिसरची झाले. मायबाप हो, गेल्या 7 दिवसापासून तुमची सेवा करत असताना काही उणीव राहिली असेल, तुम्हा सर्वांची माफी मागतो. त्या कालखंडात तुम्हाला कोणाला वाईट बोलल्या गेलं असेल, रागवल्या गेलं असेल, कान धरून तुमची माफी मागतो. चुकीची कथा सांगितल्या गेली असेल, अपशब्द मुखात निघून गेला असेल तर नक्कीच कान धरून माफी मागतो. ज्येष्ठांना म्हाताऱ्यांना एखाद्या वेळेस रागवलं गेलं असेल, चेष्टा केली असेल, कोणाच्या मनाला लागला असेल, मायबाप तुम्ही सर्व मला माफ कराल. तुमच्या लोकांकडून अपेक्षा असते, जगायचं असेल तर तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्ही जगूच शकत नाही. तुमच्या आशीर्वादाची झोळी जेव्हा भरलेली असते ना, त्यावेळेला आम्हाला हे सर्व करता येऊ शकतं. झोळी रिकामी झाली तर आम्ही क्षणभरही श्वास घेऊ शकणार नाही. आणि म्हणून अगदी लहान लेकरांपासून तर वृद्ध सदग्रस्त मावल्यांपर्यंत कुणालाही माझ्यामुळे काही दुःख झालं असेल, वेदना झाली असेल, तुम्हा सर्वांची माफी मागतो. ज्या मंगराज बाबांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या मंगराज बाबाच्या परिवाराने जी कष्ट उपसली, तरीही कदाचित माझ्याच्याने जर काही चुकून त्यांचंही मन दुखवलं असेल, परिवारातल्या एखाद्या सदस्याला मी काही बोललो असेल, कान धरून अगदी माफी मागतो त्यांची, बाबांची, सर्व परिवाराची, मार्गदर्शनाची. काय असतं, एक परिवार असतो. मी, माझे कलाकार, माझा स्पीकरवाला, माझा मंडपवाला, हे आमचं परिवार आहे, आमचं प्रपंच. या प्रपंचात, आमच्या प्रपंचात कधीतरी भांड्याला लागतं मायबाप. कधीतरी कलाकार माझ्यावर रागवतात, कधीतरी मी रागवतो, कधीतरी लाऊडस्पीकरवाला माझ्यावर रागवतो, मी त्याच्यावर रागवतो, मंडपवाला. कोणालाच वाटत नसतं यातलं कुठलीच गोष्ट वाईट व्हावी म्हणून आमच्या चौघांना. आम्हाला असं वाटतं चांगलं व्हावं, परंतु तरी अनावधानाने एखादी गोष्ट चुकते आणि मग आम्ही आमच्यामध्ये बोलतो. परंतु तरी मायबापू परमात्मा असा आहे की तो आपलं परक करतच नाही, शिक्षण प्रत्येकाला देतो. आणि म्हणून या कालखंडामध्ये मंडपवाला असेल, लाईटवाला असेल, आचार्य असेल, कलाकार असतील, लाऊडस्पीकरवाला असेल,
हे शूटिंग करतात पोरं हे असतील ज्यांना कोणालाही बोललं गेलं असेल, रागवलं गेलं असेल, यांची मनं दुखवली असतील, त्यांना अपमान झाल्यासारखं वाटत असेल, या सर्वांची माफी मागतो. जे आदरणीय नेतेगण इथे येऊन बसले गेली 2 तास, मी त्यांचं अभिनंदन करतो. परमात्मा त्यांना शक्ती देऊ, त्यांची कीर्ती दिवंगत हो. ही जागा ज्यांनी दिली, जागेवर काही खांब होते, काही कंपाऊंड होती, मी पहिल्या दिवशी आलो, ती काढावी लागली, बांध तोडावी लागली. शेतकरी बांध कधीच तोडत नसला, मेला तरी तोडत नाही, पण थोडी बांध हलवली असती. त्यांचे बाबांच्या वतीने मी अगदीच त्यांचं अभिनंदन करतो. थोडाफार तुम्हाला त्रास होईल, उद्या परत आता खांब लावावा लागतील, बांध घालावा लागेल. तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल नक्कीच मी सर्व या भक्त परिवाराच्या वतीनं त्या जागा मालकाची माफी मागतो, अभिनंदनही करतो. त्या जागा मालकाचं नक्कीच आपण टाळ्याच्या गजरात स्वागत केलं पाहिजे. तिथे पुरवणारी विद्युत पुरवठा आहे असेल, पाणी पुरवठा आहे, हे सर्व करणारी जी मंडळी आहे ती भागवत कथेला ती निर्हेतू पाहुणे सर्व ही राबत होती. त्यांचं अभिनंदन करतो. बरोज गावामध्ये असलेली काही कार्यक्रम आहेत, त्या लोकांनी अक्षरशः ती फाटा दिला, कमी वेळेत संपवली की भागवत कथेला पुढे व्यक्ती एवढी नाही. नक्कीच वायगाव असेल, भरवस असेल, भरवसचं तर कौतुक केलंच पाहिजे लागते की भरवस असेल, की अगदी कौतुकास प्राप्त असलेली ही मंडळी. समोरचा जो ठेकेदार आहे तो जरा रस्ता खोदायला फार गडबड करायला लागला आणि म्हणून त्याला थांबवावं लागलं. त्या ठेकेदारालाही आपण म्हटलं पाहिजे धन्यवाद बाबा, कारण त्याला ती काम थांबवलं त्यांनी आणि आम्हाला गाड्या येण्याकरता रस्ता करून दिला. एका शब्दात त्यांनी जी गोष्ट ऐकली त्याकरता नक्की आपण आभार मानले पाहिजे त्याचे, किंवा बरे धन्यवाद, तुझी सुद्धा प्रगती हो. आचार्य खूप देखणा स्वयंपाक करत होता, म्हणून त्या आचार्याचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. तो पैसा म्हणून जरी म्हणत असेल तरी त्याच्या हातामध्ये जे पावित्र्य असतं त्यामधून जे अमृत निर्माण होतं. एवढी लोक इथे जेवण करतायत, कुणालाही पोटदुखी नाही, जुलाब नाही, सर्दी नाही, खोकलं नाही, पडसं नाही, कोणी आळणी म्हणत नाही, कोणी तिखट म्हणत नाही. भागवत कथेचा प्रसाद म्हणून अमृत तुल्य असा तो भोजन करतात. त्या आचार्याला आपण धन्यवाद म्हटलं पाहिजे. अगदी पुनश्च एक वेळेला तुम्हा सर्वांनाच, तुम्ही 7 दिवस आलात, बसला, त्रास सहन केला, पदरात जेवढं टाकता आलं मज्जो आहे तेवढं तुम्ही टाकलं. तुम्हा लोकांची सर्वांची काही कमी राहिली असेल तर माफी मागतो. आभारा करताय भागवत कथेतलं मला नाही वाटत एखादं कोणी राहूनच गेला असला. ज्यांनी अन्नदान केलं, मायबाप ही सुद्धा संपूर्ण मोठी गंमत आहे. अन्नदान करणाऱ्यांची गंमत आहे. या वेळेला एका लग्नाला पंगत द्यायला कोणी तयार नाही आणि इथे बिचारी सर्व म्हणजे आमची पोरं तर अगदी माझी उगावची पोरं परिस्थिती नाजूक आहे त्यांची तशी, परंतु तरी या लोकांनी सर्वांनी दरेकर परिवार, मी गेले अनेक दिवस दरेकर परिवार आमच्या संपर्कातून निघून गेला. नाही तर वर्धनस्थ विडकर बाबा होते तिथं, ते कुठी बाबा राहायचे त्यावेळेस मला असं वाटतं माझं त्या मळ्यामध्ये वारंवार जाणं येणं असायचं. हे अशी अनेक लोक आहेत अन्नदाते की त्या बिचाऱ्यांनी अन्नदान केलं. आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद दिला पाहिजे की तुम्ही ज्या सद्भावनेनं अन्नदान केलं, तुमची मुलं, तुमचा परिवार, तुमचा प्रपंच सुखरूप राहो, वृद्धिंगत हो, कीर्ती तुमची दिवंगत हो, हे धर्म करण्याची तुमच्या हातामध्ये ताकद मिळो. बरोबर ना? त्या पंक्तीवाल्याला अन्नदान केलं त्यांचं. जो रथावाला होता तो दररोज मला पुसून घेऊन यायचा, परत नेऊन सोडायचा. नक्कीच या छोटी छोटी माणसं आपलं आपलं छोटे छोटे योगदान करतात आणि मोठा कार्यक्रम संपन्न होतो. सर्वांना मी धन्यवाद देतो. आपण आरती करणार आहोत. हा ठीक आहे, आम्ही आरती करणार आहोत. आमचे 2-3 कार्यकर्ते उभे राहतील. आपल्याला 1100 दिवे पेटवायचे आहेत. किती? 1100. प्रत्येकाच्या हातामध्ये 2. अंतर तयार करायचं मावल्यावर मी सांगेल तेव्हा. अंतर तयार करायचे, कोणाच्या केसाला कपड्याला लागलं 2 डोळे. भागवत कथेचा हा एक मोठा इतिहास आहे. आरती समारंभ पार पडतो.